नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगभरात नेमकं काय काय घडतंय. आणि सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत कोरोना संदर्भातली. सुरुवात करूयात देशाच्या आकडेवारीपासून, कारण देशात गेल्या 24 तासात 9,216 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशभरात 99,976 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. अमेरिकेतल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला संक्रमित रुग्ण कॅलिफोर्नियामध्ये सापडला होता आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क शहरामध्ये आणखीन एका संक्रमित रुग्ण सापडल्याची माहिती समोर येते. त्यातील एक व्यक्ती नोव्हेंबरमध्ये मॅनहॅटनमध्ये अॅनिमेतल्या अधिवेशनामध्ये सहभागी झाली होती आणि त्यामध्ये या उपनगरातील एका व्यक्तीचा यात समावेश आहे, जी नुकतीच दक्षिण आफ्रिकेला गेली होती आणि ब्रुकलिन आणि क्वीन्सचे ते रहिवासी असल्याचं कळत आहे. यांचा प्रवासचा म्हणजे ते कुठे कुठे फिरले, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री जाणून घेऊन ते कोणाकोणाच्या संपर्कात आले होते याची माहिती आता घेतली जाते. कॅलिफोर्निया आणि मिनेसोटा इथे ओमायक्रॉनचे व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानंतर कोलोराडोमध्ये देखील एक महिला या व्हेरियंटनं संक्रमित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. अलीकडेच या महिलेनं दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये म्हणजे आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये देखील पर्यटन केलेलं होतं आणि या महिलेचं लसीकरण पूर्ण झालंय, परंतु तिला अजून बूस्टर डोस दिलेला नव्हता आणि या महिलेला सौम्य लक्षणं आहेत आणि तिला विलगीकरणात सध्या ठेवण्यात आलंय. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आता घेतला जातोय. अमेरिकेत हिवाळ्यामध्ये कोविड-19चे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे अध्यक्ष जो बायडन यांनी हिवाळी लसीकरण योजनेची घोषणा केली. त्यानुसार 2 डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इथे या संदर्भातली हिवाळी योजना त्यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा असं आवाहन पुन्हा एकदा करण्यात आलं. युगांडामधला HIV रुग्ण कोविड-19च्या या कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या सध्या त्यांना काही त्रास सहन करावा लागतो. औषध आणि आरोग्य तंत्रज्ञानाच्या काही गोष्टींचा अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश नसल्याबद्दल त्यांना नाराजी त्यांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार या कोरोना संकटामुळे आरोग्य सुविधांमध्ये HIV चाचणी सेवांचा वापर 30% कमी झालाय. एप्रिल ते जून 2020 दरम्यान अँटी रेट्रोव्हायरल थेरपीची सुरुवात 31% कमी झाली आहे. HIV कार्यकर्त्यांनी त्यांच्या सदस्यांना HIV सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सध्या वेगानं सुरू केलाय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना गुरुवारी कोविड-19चा तिसरा म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेतला आहे. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली आहे, त्यामुळे ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. जॉन्सन यांनी जानेवारी 2022च्या अखेरीस 18 वर्षांवरच्या सगळ्यांना बूस्टर डोस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. समोर ब्रिटननं कोरोना व्हायरस लसींचे आणखी 114 दशलक्ष डोस ऑर्डर केलेत. या बूस्टर डोस मोहिमेमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या गोतेंग प्रांत, जोहान्सबर्ग आणि राजधानी प्रिटोरिया या शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी ते लसीकरण मोहीम वेगानं सुरू करण्यात आली. शॉपिंग सेंटर्स आणि ट्रान्सपोर्ट हबमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. एका दिवसात 8,561 नव्या रुग्णांची नोंद झाली. प्रिटोरिया शहरात कोरोना संक्रमणाचं प्रमाण अधिक दिसतंय. हाँगकाँगमध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव झाला, त्यामुळे ग्रीन हेल्थ कोड असलेल्यांनाच सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चीनी रहिवाशांना ग्रीन हेल्थ कोड असेल तरच मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी मिळेल. रहिवाशांच्या आरोग्य कोडची स्थिती पिवळ्या किंवा लाल रंगात बदलली देखील जाऊ शकते. इतरही बातम्या बघतोय. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी अध्यक्ष जो बायडन यांच्या $1.2 ट्रिलियन पायाभूत सुविधा कायद्याचा प्रचार करण्यासाठी गुरुवारी शार्लेटचा दौरा केला, ज्या अंतर्गत पुढच्या 5 वर्षात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी $910 दशलक्ष प्रदान केले जाणार. आणि यामध्ये त्यांच्यासोबत पीट बुडिकेग आणि त्याचबरोबर अल्मा ॲडम्स आणि नॉर्थ कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कुपर यांच्यासह उपाध्यक्षांनी या सगळ्या परिसरामध्ये कशा रीतीनं बस गॅरेज सुरू आहे तिथे देखील पाहणी केली. सार्वजनिक परिवहन सुविधा ज्यासाठी इलेक्ट्रिक बससाठीचं हे ऑपरेशन हब मानलं जातं. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद हे लष्करी कमांडर्ससोबत देशभक्तीपर संगीत गात असताना त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं फुटेज पंतप्रधान कार्यालयानं स्थानिक माध्यमांना दिलंय. 2018 मध्ये अहमद यांनी पदभार स्वीकारण्याआधी या
दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या इथिओपियन सैन्य आणि टिग्रे सैन्य यांच्यात नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झालेल्या युद्धात हजारो जण मारले गेले होते. परदेशी माध्यमांना टिग्रेमधून युद्धाच्या बहुतांश भागात प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. बेलारूस देशाच्या सीमेवर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन सीमारक्षकांनी बंदोबस्त तैनात केला. युक्रेनच्या स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिस आणि इतर राखीव दलांद्वारे सुरक्षा दलांना त्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जात होतं. मिंक्सने गेल्याच महिन्यामध्ये त्यांच्या सामायिक सीमा म्हणजे ज्या समान सीमा आहेत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी स्थलांतरितांचा वापर केल्याचा आरोप होत होता आणि युरोपियन युनियननं हा आरोप केल्यानंतर बेलारूसमधले अधिकारी, संस्था आणि कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले. होंडुरासचे अध्यक्ष जुआन ऑर्लँडो हर्नांडेज यांनी बुधवारी रात्री विरोधी उमेदवार जिओमारा कॅस्ट्रोडिएलो जे झेलेया यांच्या निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. त्यांना अधिकृतपणे विजयी घोषित करण्यात आलेलं नाही. 59.22% मतमोजणी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि कॅस्ट्रो यांना 52.25% मतं मिळालेली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार नॅशनल पार्टीचे अधिकृत उमेदवार अस्फुरा यांना 34.95 मतं मिळालेली आहेत. जर्मनीच्या मावळत्या चान्सलर अँगेला मर्कल यांना गुरुवारी पारंपरिक पद्धतीनं सेंड ऑफ देण्यात आला आणि त्यामध्ये ब्रास बँडसह त्यांच्या पसंतीचं संगीत वाजवणारा लष्करी गट देखील या समारंभात समाविष्ट होता. 1970च्या दशकातील पंक सॉंग देखील यावेळी वाजवण्यात आलं. जर्मन दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार मर्कल यांनी 3 गाण्यांची यावेळी फरमाईश केली होती आणि त्यापैकी 18व्या शतकातील ख्रिश्चन एका गाण्याचा देखील यामध्ये म्हणजे देवाच्या स्तुतीचा देखील यामध्ये समावेश होता. गुरुवारी कोसोवोच्या राजधानीतल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 8 तासांचा संप केला. आरोग्य कामगार संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय त्याप्रमाणे पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या वेतनवाढीवरच्या कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारनं त्यांची भेट घेतली नाही आणि सरकारकडून उत्तर मिळालं नाही. त्यामुळे फेडरेशन ऑफ हेल्थ ट्रेड युनियन्स ऑफ कोसोवो या आरोग्य संस्थेनं 8 तासांचा संप पुकारण्याचा निर्णय घेतला. कोसोवोतल्या डॉक्टर्सना महिन्याला 250 ते 600 युरो इतका पगार दिला जातो. जॉर्जियाच्या राज्यपाल पदासाठीच म्हणजे गव्हर्नर पदासाठी आता ब्रॅन कॅम्प विरुद्ध स्टेसी अमरास आता उभ्या राहतात अशी माहिती सध्या कळते आणि पुन्हा एकदा त्या मैदानात उतरताना दिसतात. बुधवारी त्यांनी याबद्दलची घोषणा केली. यावेळी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार ब्रायन केम्प विरुद्ध त्या 2 हात करण्यासाठी आता कंबर कसतात. निसटत्या पराभवामुळे त्यांना याआधी मतदानापासून परावृत्त करण्यात आलेलं होतं आणि ज्यामुळे जो बायडन आणि 2 डेमोक्रॅटिक सेनेटर निवडण्यात त्यांची मदत खरं तर होऊ शकली असती. मेक्सिकन ड्रग संदर्भात जोआकिन एल चापो यांना गुझमन एल चापो यांच्या पत्नीला तिच्या पतीला अब्जावधी डॉलर्सचं गुन्हेगारी साम्राज्य चालवायला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. मंगळवारी 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. एम्मा कॉर्नल एस्पुरो हिनं 2015 मध्ये मेक्सिकोतल्या तुरुंगाच्या खाली खोदलेल्या बोगद्यातून तिच्या पतीला खाद्यपदार्थांमधून GPS घड्याळाची तस्करी केली होती आणि नाट्यमयरित्या त्यांना पळून जाण्याला मदत केली होती. वॉशिंग्टनमधल्या कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. त्यामुळे यावेळी बोगदा खोदून त्यांना मदत करणाऱ्या त्यांचं स्थान शोधण्यात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना मदत करण्यात आली होती. होंडुरासमधली बातमी. गेल्या रविवारच्या मतदानात मतदारांनी त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था आणि कमी होत जाणारं वेतन यांच्याबद्दल आक्षेप नोंदवलेला होता. जगातील सर्वात गरीब देशांपैकी हा देश ओळखला जातो, पण अनेकांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इथे बदलाचे संकेत सध्या दिसत होते. डाव्या विचारसरणीच्या जिओमारा कॅस्ट्रो यांना 53 ते 33% मतं मिळण्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात आली. आयसिसच्या गटाच्या एका माजी सदस्याला मंगळवारी एका जर्मन न्यायालयानं नरसंहार आणि गुलाम म्हणून विकत घेतलेल्या 5 वर्षांच्या याझिदी मुलीच्या मृत्यूबद्दल दोषी ठरवलाय. फ्रँकफर्ट प्रादेशिक न्यायालयानं ताहा अल जे या इराकी नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि मुलीच्या आईला 50,000 युरो देण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांच्या आदेशांनुसार या याझिदी धार्मिक अल्पसंख्याकांच्या आयसिसद्वारे छळ करण्यात आल्याची जगभरातली पहिलीच घटना होती. काही मुलांना अतिरेक्यांसाठी लढायला त्यांना भाग पाडण्यात आलं होतं आणि इस्लाम स्वीकारला नाही तर पुरुषांना फाशी देण्यात आली होती आणि महिला आणि मुलींना यावेळी गुलाम म्हणून विकण्यात आलं होतं.
बातमी अमेरिकेतली आहे. पुढची मिसिसिपीतल्या गर्भपातासंबंधीचा कायदा कायम ठेवण्याचे संकेत अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. गर्भधारणेच्या 15 आठवड्यांनंतर गर्भपात करायला मिसिसिपीतल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयात बुधवारी याविषयीची सुनावणी झाली. जवळपास 2 तास यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. यात गर्भपात कायद्यात नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आणि 15 आठवड्यांनंतर जर गर्भपात केला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे कायद्यावरून सध्या अमेरिकेत वारंवार आंदोलनं होत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी बुधवारी कोरोनासंदर्भातल्या जो ओमायक्रॉन व्हेरियंट आहे त्याच्या प्रसारानंतर दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांवरच्या प्रवासी बंदीला समर्थन दिल्याबद्दल नायजेरियाच्या अध्यक्षांचे आभार मानले. अबुजा इथे एक पत्रकार परिषद घेत त्यांनी आणि नायजेरिया सरकारनं दाखवलेली एकता सगळ्यात मजबूत संदेश देते असं विधान त्यांनी केलंय. पुढची बातमी आहे ब्राझीलमधली. रिओ दी जेनेरिओमध्ये रहिवाशांनी सामाजिक आणि आर्थिक बदल तसंच पर्यावरण संरक्षणाचं साधन म्हणून सामुदायिक शेतीच्या पर्यायाची निवड केली आहे. या महत्त्वाच्या विचारामुळेच आर्थिक संकटाचा सामना करणं आणि कोरोनासारख्या संकटाला सामोरं जाणं या देशाला शक्य होऊ शकलं. शहरातल्या काही वस्त्यांमध्ये पिकांसाठी आणि अंगणांसाठी फक्त जागा उपलब्ध आहे. पण 2011 मध्ये अॅना सेंटॉस आणि इतर रहिवाशांनी मर्सी व्हॅली इंटिग्रेशन सेंटर नावाची एक संस्था स्थापन केली, ज्यामार्फत मर्सी व्हॅलीच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मता या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. 2018 मध्ये त्यांनी गरज असलेल्यांना अन्न सुरक्षेसोबतच आसपासच्या पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं यासाठी शहरी शेतीचा वापर करण्याची कल्पना त्यांना समजावली आणि ती अंमलातही आणली. अफगाणिस्तानातल्या लाखो नागरिकांची उपासमार होत असल्याचं निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामनं वर्तवलंय. हिवाळा सुरू झाल्याने हे त्यामुळे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थलांतर किंवा उपासमाराचे 2च पर्याय सध्या त्यांच्यासमोर उरलेत अशी चिंता देखील वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या कंट्री डायरेक्टर मेरी एलेन मायक्रोनी यांनी व्यक्त केली. परिस्थिती इतकी वाईट आहे की उपासमार होऊ नये म्हणून स्वतःकडच्या वस्तू विकायला नागरिकांनी सुरुवात केली आहे. यातल्या अनेकांनी घरं आणि घरातलं फर्निचर आणि जनावरं देखील विकायला सुरुवात केली आहे. सिएटलमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतो. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 19.04 इंच इतका पाऊस पडला. 2006 मधला विक्रमही त्यामुळे मोडीत निघाल्याची माहिती राष्ट्रीय हवामान विभागानं दिली. सिएटलच्या उत्तरेला अतिवृष्टी झाली आहे. बेलिंगहॅम शहरात 23.55 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अशा प्रकारच्या ॲटमॉस्फेरिक रिव्हर्सचं प्रमाण आता वाढलंय. याआधी अशा प्रकारची परिस्थिती पाहिली नव्हती अशी प्रतिक्रिया इथल्या हवामान तज्ज्ञांनी दिली. सेंट्रल मोंटानामध्ये जोरदार वाऱ्यांमुळे वणवा भडकल्या आणि यात आतापर्यंत 2 डझनपेक्षा अधिक घरं खाक झाली आहेत. धान्याच्या गोदामालाही याचा फटका बसलाय. या परिसरात आतापर्यंत 22 चौरस मैल परिसरात शेतजमिनींचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी बुधवारी दुपारी पहाटे सुमारे 300 रहिवाशांना या परिसरातून इतरत्र नेण्यात आलंय. हिमवृष्टी झाल्यामुळे काय झालं ही बातमी बघणार आहोत डेन्मार्कमधली. कारण आयकियाच्या शोरूममध्ये खरेदी करायला आलेल्या 6 ग्राहकांना तिथेच राहावं लागलं. शोरूमच्या बाहेरचा जो रस्ता आपण बघतो इथे 12 इंच बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे 6 ग्राहक आणि आयकिया शोरूममध्ये काम करणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांनाही तिथेच राहावं लागलं. टीव्ही पाहणं आणि खाण्याची सोय तिथे होती त्यामुळे त्यांचा हा वेळ आनंदात जाऊ शकला. शोरूममधल्याच बेड आणि गाद्यांचा वापर ग्राहकांनी केला. आयकियाच्या वस्तू प्रत्यक्ष वापरायला मिळतात याचा आनंद देखील या ग्राहकांनी व्यक्त केला. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणखीन काही बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत आणि त्यातली सुरुवातीची बातमी चिलीमधली. तिथे सापडलेले काही जीवाश्म हे विचित्र दिसणाऱ्या एका श्वानाच्या आकाराचे डायनासॉर प्रजातीचे असल्याचा आता समोर आला आणि ज्यात शेपटीचा वापर ते शस्त्र म्हणून करत होते अशी माहिती शास्त्रज्ञांनी बुधवारी दिली. काही डायनासॉर्सच्या शेपट्या अणुकुचीदार होत्या आणि ज्या ते वार करणारी शस्त्र म्हणून वापरत होते असं देखील या संशोधनात नमूद करण्यात आलं. पुढची बातमी आपण बघणार आहोत. पोप फ्रान्सिस यांचं गुरुवारी सायप्रसमध्ये आगमन झालं. जवळपास अर्धशतकापासून विभाजनाची झळ सोसलेल्या स्थलांतरितांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. निकोसियाच्या मॅरानाइट कॅथेड्रलच्या भेटीनंतर सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस अनास्तसियाडस यांनी फ्रान्सिस यांचं प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये यावेळी असं स्वागतही केलं. इस्रायलच्या नजरेत शहरात क्रिसमस ट्री लाइटिंगचा कार्यक्रम पार पडला आणि क्रिसमस ट्री दिव्यांनी जेव्हा उजळली तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. येशू ख्रिस्ताचं बालपण इथे गेल्याचं मानलं जातं आणि त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. बेथलेहममध्ये अॅन्युअल क्रिसमस मार्केट गुरुवारी खुलं करण्यात आले. कोरोनाच्या कठीण काळानंतर स्थानिक अर्थव्यवस्था या काळात थोडी उभारी घेईल अशी आशा दुकानदारांना आहे.
खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्यात। वेस्ट बँक परिसरात वसलेले हे पॅलेस्टिनी शहर साधारणपणे डिसेंबरमध्ये पर्यटक आणि यात्रेकरूंनी भरून जातं। चर्च ऑफ नेटिव्हिटीसह शहरातल्या अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या जातात। इथे येशूचा जन्म झाला होता असा ख्रिश्चन बांधवांचा विश्वास आहे आणि बेथलेहमचं अर्थचक्र अनेक दशकांपासून यात्रेकरू आणि पर्यटकांवरच अशा रीतीने अवलंबून आहे। बुडापेस्टमधल्या मत्स्यालयात 2 सांताक्लॉजनी पाण्यातल्या क्रिसमस ट्रीची सजावट कशी केली आपण बघतो। विविध प्रकारचे मासे पाहायला इथे कायम गर्दी होत असते। त्यातच दरवर्षी पाण्याखालचं क्रिसमस ट्री डेकोरेशन पाहण्याची संधी उपस्थितांना मिळते। यात 10 लाख लिटर पाणी आणि यात 8 शार्क आणि इतर समुद्री जीवही आहेत। सुट्ट्यांचा हंगाम संपेपर्यंत ही क्रिसमस ट्री इथे ठेवली जाते। क्रिसमस ट्रीची रोज देखभालही करावी लागते। तापमानात होणाऱ्या बदलांमुळे आणि कोरोना काळात अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यामुळे क्रिसमस ट्रीचा तुटवडा जाणवतोय। पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांमुळे या हंगामात खऱ्या आणि तयार केलेल्या क्रिसमस ट्रीचा पुरवठा कमी झालाय। अमेरिकन नागरिकांना त्यामुळे 30% जास्त पैसे मोजावे लागतात। पूर, वणवा, आग, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका या उद्योगाला बसलाय। जूनच्या उत्तरार्धात अतिउष्णता आणि जंगलातल्या आगीमुळे ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमधल्या क्रिसमस ट्री फार्म्सना याचा मोठा फटका बसला। हे भाग देशातल्या क्षेत्रातले 2 सर्वात मोठे उत्पादक मानले जातात। क्रिसमसच्या झाडांना पूर्णपणे वाढ व्हायला 10 वर्ष लागतात। त्यामुळे येणाऱ्या अनेक ऋतूंमध्ये पिकांचं नुकसान जाणवणार आहे। ट्रक ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे देखील ही झाडं शेतातून स्टोअर्सपर्यंत नेणं कठीण आणि महाग होत चाललंय। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी नॅशनल क्रिसमस ट्री लाइटिंग कार्यक्रमाला ते उपस्थित होते। कोरोना बळींचं स्मरण देखील त्यांनी यावेळी केलं। तसंच कठीण काळातही आशावाद कायम ठेवल्याचं श्रेय त्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना दिलं। तुमच्यामुळेच म्हणजेच अमेरिकेच्या नागरिकांमुळे आपण एक महान राष्ट्र आहोत आणि तुमच्यामुळेच मी आशावादी राहू शकतो असंही बायडन म्हणाले। यावेळी त्यांची पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडेनही उपस्थित होत्या। अमेरिकेच्या राजधानीत जवळपास 100 वर्ष जुन्या परंपरेत सहभागी होण्याची बायडन कुटुंबियांची पहिलीच वेळ होती। उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमॉफ देखील या कार्यक्रमात सहभागी झाले। व्हाईट हाऊसच्या परिसरातल्या क्रिसमस ट्रीमध्ये अमेरिकेतील प्रत्येक राज्य आणि प्रदेश त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणजे एकूण 56 लहान झाडांचा यात समावेश आहे। 30 फूट उंच झाडावर सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे। नॅशनल पार्क सर्व्हिसेसनं ऑक्टोबरच्या महिन्याच्या उत्तरार्धात व्हाईट हाऊसच्या दक्षिणेला असलेल्या प्रेसिडेंट पार्क्समध्ये हे झाड लावलं। नॅशनल क्रिसमस ट्रीच्या प्रथेला 1923 मध्ये क्रिसमसच्या पूर्वसंध्येला अमेरिकेत सुरुवात झाली। आणि जगभरातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो। जाताना महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल। आणि त्याचबरोबर यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।